नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आमच्या यूट्यूब चॅनेलवर। आज आपण निसर्गाच्या अद्भुत जगात जाऊन बांबू किंवा बांबूबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। बांबू केवळ झाड नाही, तर तो पर्यावरणासाठी एक अमूल्य वरदान आहे। चला तर मग या हिरव्या सौंदर्याचा शोध घेऊया आणि जाणून घेऊया त्याचे फायदे, उपयोग आणि वैशिष्ट्ये। बांबू म्हणजेच बांस हा फक्त एक साधा वनस्पती नाही, तर निसर्गाचा एक अद्भुत उपहार आहे। दिसायला हलका आणि साधा असला तरी त्याची ताकद आणि उपयोग पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल। बांस जगातील सर्वात जलद वाढणारा झुडुपांपैकी एक आहे। काही जातींमध्ये तो दिवसाला 1 मीटरपर्यंत वाढतो। बांबूची ताकद त्याच्या लांबीच्या तुलनेत खूप जास्त आहे। लोखंडापेक्षा मजबूत असलेल्या या झाडाच्या लाकडाचा उपयोग घर बांधकाम, फर्निचर, कागद आणि अगदी टेक्सटाईल उद्योगातही होतो। बांबू पर्यावरणासाठीही खूप फायदेशीर आहे। हे झाड प्रदूषण कमी करण्यात मदत करते, जमिनीची क्षरण टाळते आणि कार्बन डायऑक्साईड शोषून ऑक्सिजन सोडते। शहरी भागात बांस लागवड केल्याने हवेतील प्रदूषण कमी होऊ शकते आणि हरित पट्टी तयार करता येते। बांबूच्या काही प्रजातींना फुले येतात जी दरवर्षी उघडतात आणि बंद होतात, काही फक्त दर 3 वर्षांनी एकदा उघडतात आणि बंद होतात। आधी सूचीबद्ध केलेल्या प्रमुख प्रजातींव्यतिरिक्त वंशामध्ये आणखी एक प्रजाती आहे जी औषधी वापरली जाते, त्याला स्वरवंश, पीतवंश किंवा पिवळा बांबू असे संबोधले जाते। हे अंदाजे 18 मीटर उंच आहे आणि मध्यम आकाराचे आहे। त्याचे सटम पिवळ्या रंगाचे आणि त्याऐवजी पोकळ किंवा चिवट असते। त्याची पाने भाल्याच्या आकाराची, टोकदार आणि पुढच्या बाजूला रेषा असलेली असतात। कडूपणाच्या स्पर्शाने ते गोड लागते आणि ते तुम्हाला थंड करते, त्यामुळे तापाची लक्षणे दूर होण्यास मदत होते। मूत्रमार्गाच्या विकारांना त्याच्या अलीकडील मुळे आणि शाखांपासून फायदा होऊ शकतो। म्हणून मित्रांनो, बांबू फक्त हिरवळ नाही, तर आपल्या जीवनाचा अमूल्य भाग आहे। पर्यावरण टिकवण्यासाठी आपण सुद्धा याचा योग्य वापर करूया। माहिती आवडली का? तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि निसर्गाच्या या अद्भुत प्रवासात कायमचे सहभागी व्हा।